तब्बल 2 वर्षांनी यंदा महाराष्ट्रासह देशभरामध्ये गरबा घुमणार आहे। गरबा म्हटल्यावरती तर चनियाचोली ही आलीच। तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे नवरात्र स्पेशल चनियाचोली। आताही मी दादर मार्केटमध्येच आहे। यापूर्वीचं मी एक साड्यांचं लाईव्ह केलं होतं, जर तुम्ही ते पाहिलं नसेल तर आवर्जून पहा। तर आता मी तुम्हाला चनियाचोली दाखवणार आहे। दादर मार्केटमध्ये हे चनियाचोलीचे छोटंसं एक शॉप आहे। अगदी स्वस्त दरामध्ये खूप सुंदर सुंदर चनियाचोली ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। महत्त्वाचं म्हणजे अवघ्या लहान मुलांपासून म्हणजेच वर्षाच्या मुलांपासून ते मोठ्या तरुण तरुणींपर्यंत इथे चनियाचोली उपलब्ध आहेत। सुरुवात करूया आपण लहान मुलांच्या चनियाचोलीपासून। इथे जर आपण पाहिलं तर सुंदर हा असा जॅकेट आहे लहान मुलांचा, जी मुलंही घालू शकतात, मुलांनाही घालू शकतात, मुलींनाही तुम्ही घालू शकतात। कलर पण खूप छान आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावरची जी प्रिंट आहे ती पण खूप सुंदर आहे। त्यामध्ये देखील तुम्ही ते पाहिलं तर वेगवेगळे असे कलर्स आहेत, वेगवेगळ्या पॅटर्न आहेत। हे सगळे जॅकेट आहेत आणि ही लहान मुलीची सुंदर अशी पिवळ्या रंगाची फ्रॉक आहे। आजकाल खूप ट्रेंड निघालाय, लहान मुलांना असे वेगवेगळे कपडे घालतात। गोकुळ अष्टमी असू दे किंवा नवरात्र आहे आता, तर नवरात्र निमित्त इथे छान छान असे फ्रॉक आले आहेत गरब्याचे। खूप छान प्रिंट आहे, त्यावरती वेगवेगळे कलर्स आहेत। सुंदर असा लहान मुलाचा सदरा पण इथे उपलब्ध आहे। कापड पण पाहिलं ना तर कापड पण असं सॉफ्ट आहे, म्हणजे लहान मुलांना फार इचिंग अशी होणार नाही, त्यांना असं त्रास होणार नाही, असं सुंदर असं कापड पण आहे। महत्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांना आतून कुठल्या गोष्टीचा त्रास होऊ नये। हे बघा इथे देखील पाहिलं तर तुम्ही असं पूर्ण प्लेन कापड आहे, त्यामुळे काही अशी जर नाहीये जी लहान मुलांना लागू शकते। खूप सुंदर हे असे जॅकेट आहे। तर हे आता आपण लहान मुलांचं पाहिलं। आता महत्वाचं म्हणजे मुलांसाठी किंवा मुलींसाठी सध्या आपण चनियाचोली पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण जे शॉपचे मालक आहेत त्यांना आपण विचारूया, काय सांगाल सर, 2 वर्षानंतर आता गरबा सुरुवात होणार आहे गरबाला आणि प्रशासनाने देखील परवानगी दिली आहे गरबा खेळण्याची, तर कशा पद्धतीने तयारी तुमची सुरू आहे? तयारी तर जोरात आहे यावर्षी, कारण 2 वर्ष काहीच नव्हतं, अगदी पूर्ण बंदच होतं सगळे उत्सव। तर त्यामुळे यावर्षी तयारी जोरात आहे आणि नवीन नवीन पॅटर्न, सगळे नवीन नवीन डिझाईन आणलेले आहेत आणि रेट पण आपल्याकडे एकदम रिझनेबल आहे। हे सगळे फुल साईज येतील असे। ओके, तर आपण सुरुवात करूया। पहिलं म्हणजे आपण इथे त्यांनी दाखवायला इथे ठेवला हा घागरा आहे। किती घेर आहे याचा? हा 6 मीटर घेर आहे तो। ओके, 6 मीटरचा घेर आहे। रंग पण फार असा सुंदर आहे, लाल रंगाचा आहे। इथे जर तुम्ही ही डिझाईन पाहिली तर ती पण खूप अशी साजेशी अशी डिझाईन आहे। ओके, म्हणजे हे सगळं हँडवर्क आहे त्यांच्या म्हणण्यानुसार। ते म्हणतात ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे सगळं हँडवर्क आहे। वेगवेगळे असे कलर आहेत, उठाव कलर आहेत, म्हणजे नवरात्रमध्ये आपण मैदानावरती गरबा खेळायला जातो किंवा आपल्या सोसायटीमध्ये असतील तर तिथे लाइटिंगमध्ये खूपच सुंदर असे उठून दिसणार आहेत। सो आता आपण हा रेड कलरचा पाहिला तर आपल्याला तर ते दुसरा एक दाखवत आहेत। ओके, आता हा ब्लॅक कलरचा आहे, खूप सुंदर आहे। 9 मीटर घेर आहे। 9 मीटर घेर आहे त्याचा। त्याची डिझाईन तुम्ही पाहू शकता। काही असं फार काही झगमगाट नाहीये, साधं सिंपल आहे, पण ह्याच्यावरती आपण ब्लाऊज वेअर केला आणि ह्याला साजेशी अशी ज्वेलरी घातली ना तर खूपच सुंदर दिसेल। असं प्लेनच आहे, फार काही डिझाईन नाही आणि महत्वाचं म्हणजे हेवी नाहीये। मी त्याला आता उचलून पाहिलं ना मगाशी, तर इतकं काही असं हेवी नाहीये, निऑन कपड्याचं आहे, सुंदर असं आहे, तुम्ही बघू शकता। ते आपल्याला खोलून दाखवत आहेत। घेर तुम्ही पहा किती मोठा घेर आहे, म्हणजे अगदीच एक फिरकी वगैरे मारायची झाली तर खूपच सुंदर दिसेल। लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी खूप सुंदर असा हा घागरा आहे। त्याचबरोबर ती आता एक रंगीबेरंगी आपण घागरा पाहूया, दांडिया रास। ओके, त्याच्यावरती आपण हे चित्र पाहू शकतो, हे दांडिया खेळत आहेत, म्हणजे अगदीच नवरात्रमध्ये गरबा खेळण्यासाठी, दांडिया खेळण्यासाठी हे स्पेशल आहे। 2 वर्षानंतर आपल्याला महाराष्ट्रामध्ये गरब्याचा आवाज ऐकायला मिळणार आहे, नवरात्राची देवीची आरती आपल्याला ऐकायला मिळणार आहे। सो त्यानिमित्ताने दादर तर अगदीच गजबजलेलं आहे, सुरुवात झालेली आहे। 2 दिवसांनी नवरात्र सुरू होणार आहे, घटस्थापना होणार आहे। ओके, तर आता आपण हा सुंदर पाहिलेलाच आहे, हा वेगळा दिसतोय, फारच सुंदर आहे, म्हणजे त्याची पॅटर्नच खूप वेगळी आहे, तोरण पॅटर्न आहे त्याची ही। खूप छान आहे, म्हणजे असं काहीतरी वेगळा युनिक आहे। ह्या पीस बद्दल तुम्ही काय माहिती द्याल? हा पीस तोरण पॅटर्न म्हणतात त्याला। ओके, आणि डिफरंट कलर मध्ये येतो असा, आणि हा त्याचा ब्लाऊज आहे। असा दुपट्टा 2.25 मीटरचा आहे त्याचा।
म्हणजे आपण पाहिलं तर त्याला साजेसं असं ब्लाऊज आहे आणि दुपट्टा पण पहा, म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या टाईपमध्ये आपण हा दुपट्टा असा सिंगलही घेऊ शकतो किंवा दुपट्टा आपण जो ड्रॅप करतो ना त्या पद्धतीने आपण हा दुपट्टा करू शकतो, कारण का 2 मीटरचा हा दुपट्टा आहे. दुपट्ट्याचा कलर पण फार सुंदर आहे आणि महत्वाची म्हणजे ही पॅटर्नच खूप आवडणारी आणि अशी युनिक अशी आहे. बघू शकता तुम्ही तोरण पॅटर्न आहे ही. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला अशी छानशी अशी फिरकी घ्यायची असेल तर ती खूपच सुंदर अशी घेता येईल. वेगवेगळे कलर आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता. आता आपण ते बघून झालं तर आपण इथे पण आपण एक नजर टाकूया. इथे पण साधाचं सिंपल मध्ये आहे जे कोणाला फार बजेट फ्रेंडली आहे अक्षरशः आहे. ह्याची काय प्राइस आहे? 2000 रुपयाचा 1800. हा 1800चा आहे म्हणतात आणि हा 2000 रुपयाचा आहे. पूर्णतः हँडवर्क आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, आता आपण या ठिकाणी पाहूया. हे फक्त आहेत ना, हे घागरा आहे, हा सिंगल घागरा आहे. ह्याच्यावरती आपल्याला ते खोलून दाखवा ना. यावरती आपण काही वेअर करू शकतो. नॉर्मल आपल्याकडे एखादा छानसा टॉप असेल जो फॅन्सी असू शकतो, त्याच्यावरती हा घागरा घेऊन एक छोटीशी अशी ओढणी त्याच्यावरती टाकून आपल्याला फार खर्च करायचा नसेल तर साधा फक्त हा घागरा घेऊन आपण करू शकतो. सिंपल आहे, काही फार असं हेवी नाहीये, डिझाईन वर्क जास्त नाहीये, अगदी साधा सिंपल आहे पिंक कलरचा. ओके, ह्याच्यावरती आतमध्ये एक असं प्लेन टी शर्ट वेअर करून त्याच्यावरती जॅकेट घालून पण मुली सुंदर असा यावरती लुक करू शकता. ओके, आता हे हेवी रेंज मध्ये पण आहे. आता आपण सिंपल मगाशी पाहिलं होतं तर हा हेवी मध्ये आहे. कलर पण फार सुंदर आहे. साधा सिंपल पण म्हणू शकतो आपण, थोडा हेवी आहे. आता वरती आपण थोडं पाहूया. वरती जर आपण पाहिलं तर हे लहान मुलांसाठी आहे. त्याला काय म्हणतात? केडिया. ओके, त्याची नावं पण अशी फार वेगवेगळी आहेत. गुजराती लोकांना आवर्जूनच ती लोक आपली ही परंपरा जपण्यासाठी असे पारंपरिक पोशाख खरेदी करत असतात. त्याच्यामध्ये पण कलर आपण पाहिलं तर वेगवेगळे आहे. तर आता आपण घागरा चोली पाहिले, लहान मुलांचे आपण कपडे पाहिले. तर महत्वाची म्हणजे घागरा चोली म्हटलं तर त्याच्यावरती ज्वेलरी येते. तर ऑक्साईडची ज्वेलरी पण इथे उपलब्ध आहे, म्हणजे दुसरीकडे जायची आपल्याला गरज नाही. इथूनच घागरा चोली घ्या आणि इथूनच ऑक्साईडची आपल्याला काही ज्वेलरी खरेदी करायची असेल तर ते पण करू शकतो. त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. इथे जर पाहिलं तर तुम्ही हा हातातला कडा आहे, त्याचबरोबर ती इयरिंग्स आहेत. ते पण अगदी हलके आहेत, म्हणजे हेवी पण नाहीत. आपल्याला डान्स वगैरे करायचं असेल तर काही वेळेला जड काही वाटू नये म्हणून ते अक्षरशः हेवी साधे आहेत, ते फार जड नाही आहेत. हा पण जर तुम्ही नेकलेस पाहिला तर हा पण हलका. ह्याची प्राइस काय आहे? 95 विथ इयरिंग्स. ओके, 95 रुपयेचा आणि विथ इयरिंग्स, म्हणजे आपल्याला इयरिंग्ससाठी वेगळा असं काही खर्च करायला नको. 100च्या आत आपल्याला नेकलेस आणि इयरिंग्स दोन्ही इथे आपल्याला मिळून जातील. ओके, 75 पासून इथे स्टार्टिंग आहे. तर इथे पण हे फार वेगळं आहे असा. त्याच्यावरती थोडे कलरफुल आहे, म्हणजे आपला कलरफुल घागरा असेल तर कलरफुल त्याच्यावरती. हे पण सुंदर असं नेकलेस आहे का? बॉईजचं आहे. ओके, म्हणजे मुलींसाठीच नाही तर मुलांसाठी पण ज्वेलरी आहे. इथे नोजरिंग आहेत, हे बघू शकता तुम्ही. म्हणजे नेकलेस, इयरिंग्स पासून नोजरिंग पण इथे उपलब्ध आहेत आणि फिंगर रिंग्स आहेत इथे खूप सुंदर सुंदर. आरशांच्या आहेत. इथे जर तुम्ही पाहिलं तर ग्राहक इथे वेटिंगसाठी बसले आहेत खरेदी करायला. चनियाचोली घ्यायला आली आहेस का? आवडते तुला चनियाचोली? 2 वर्षानंतर आता गरबा घुमणार आहे तर तुम्ही पण इथे चनियाचोली खरेदी करायला आलेत. काय वाटतं तुम्हाला? आम्हाला पण उत्साह आहे ना, मुलीला आता दांडिया वगैरे स्कूलमध्ये त्यांना परमिशन सांगणार ना आता, तर म्हणून आम्ही खरेदी करायसाठी आलो इकडे. ओके, म्हणजे आपण पाहिलं तर ग्राहकांचा पण खूप असा उत्तम असा प्रतिसाद आहे. खरेदीसाठी आलेत, लहान मुलांसाठी स्वतःसाठी ती लोक खरेदी करत आहेत. इथे एक आपण नजर टाकूया. इथे पण सुंदर असा कंबरपट्टा आहे. घागरा चोली म्हटल्यावरती कंबरपट्टा हा पाहिजेच. तर कंबरपट्टा आहे, मोठे मोठे नेकलेसेस आहेत. दादर मार्केटने तर सुरुवात केलेली आहे.
वेगवेगळे व्हरायटी दाखवण्यासाठी आपल्याला. तर तुम्ही कधी येता दादर मार्केटमध्ये शॉपिंगसाठी हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.